काय भाभी, तुम्ही ना गोंठ्याला गोया नव्हते दिलत्या काय? गोया दिलते नाही गोंठ्याले? रोजच तर देणं चालू आहेत गोळ्या त्याने. काऊन बापा, काऊन बोलून राहिले असं तुम्ही? काय भाभी, काय चाटा मारून राहिले? काय काही रोज गोया देणं? आता आम्हाला साधून गेला बा तो, आमची माय बहीण काढून गेला तो. हा, त्याच्या आठाने पडले वाटते, तुम्ही गोयाच नाही दिले झाले. नाही ना बापा, तुम्ही काही बोलता का? मी माझ्या हाताने गोळ्या देऊन राहिली त्याले, माझ्या हाताने देतो ना, माझ्या का गोळ्या घेते तो? आम्ही काही बोलतो, हा जे आहे ते सांगून राहिलो बाबा. आता उधळली ना माय बहीण काढली त्यानं. तू असा आणि तू फेट्यावाला आणि तू गाव राखतो, गावात बसतो, काही कामधंदा करत नाही. हा, इथं खातो, तुला डांगऱ्या बाई खायला असा कायचा काही बोलून गेला मला तो. महिला शिरम बेशरम सारच काढलं त्यानं. माय ओ, झाला बाई आता डबल घर सटकला पोरगा आता. डबल मागचे दिवस पुढे आणते का काय सांगा आता? कुठे गेला मग तो गंठ्या? कुठे गेला? काही पाहिलं ना तुम्ही ना? तू कुठे गेला काय सांगा? वाऱ्यासारखा चालते जो. आता अटी तर मग तट्टी तर ढमक्या तट्टी. हा, त्याचं काही खरं नाही. पागल बापा कोण आता? कुठी मग कुठी? हा, कुठी सांगा तुम्हाला वहिनी आता? अरे बाबा देवा, तू माई काऊन परीक्षा घेऊन राहिला रे बापा? मग पोरगा काऊन पागल केला बाबा देवा तू ना रे? काऊन केला? माझ्यानं काय चुकी झाली बापा? अशी काय चुकी झाली माझ्यानं? त्या देवाले मग लढचा. आता पहिले चाला त्या गंठ्याले थांबला, त्याला समजून सांगा. हा, एक सांगून 4 गोया द्या त्याले. हा, शांत जरी होईन तो, नाही तर साऱ्या गावाला माझून आणते तो आता. तरच वहिनी, त्यानं जर एखाद्या बाईले काही म्हटलं ना, अजून घोर होईन बरं. काही सांगता येत नाही. पागल बा पागल. पण तुम्ही बी मा पोराले पागल म्हणता का? आता मग पोरगा का पागल आहे काय? पागल आहे काय? पण कशासाठी त्याला गोळ्या घेतल्या नसेल म्हणून असं बिघडला तो? नाही तर मग घंटा का पागल आहे का? तुम्ही तर पाहता की नाही त्याले रोज? वहिनी काय बाबा सरपंचाचा? काय हो बाबा सरपंच काय? वहिनी बापा, तो गंठे पिसाड्यासारखा कुणाला कसाच करून राहिला लोकांले, गावातल्या लोकांना त्रास देऊन राहिला बा तो. त्या नामदेव रावले म्हणते तू झाडच लाव म्हणते, अडीच कोटी झाडं लाव म्हणते, तुला सुटकाच नाही म्हणते. शाळेवर नेला बा त्यानं, शाळेवर नेला त्याले. चला बदट लोक चला. कसं करू रे देवा बाबा? आता मी कसं करू? कुकडे गेला काय माहित बाबा मा पोरगा. हे खरं नाही आता. चला बाबा सरपंच चला आता. कुकडे गेला बा पोरगा तर. हो, पैसे घेजा सोबत, त्याला दवाखान्यात न्या लागेल. हा, कटूनच केळकडच्या घेऊन जाऊ, 2-4 शॉट देऊन आणू बापा. अजून बिघडेल बंदूक, साऱ्या गावात फिरीन. आता एवढे तर पैसे नाहीत बाबा माझ्याजवळ. कुकून आणि मी पैसे आता एवढे? गड्या सरपंच ते पैसे मग भाऊ ना पहिले थोडसा चाल बा शाळेवर. काय तर मास्तर लिहितं राज्यसिंग घेण ना जे ना गंठ्या. पागल बा पागल, त्याचं काय सांगता येते? हा, कोणाला मारीन तो, कोणाला काही करीन तो, कोणाला काही बोलीन. हो चला. हो चला वहिनी, लवकर पटकन बापा चला. मास्तरलेच ना मारो. माझा काय आफत आहे गोळा घेणं आफत आहे. या बुढीनं गोळ्या दिल्या असत्या आता काय ओढ झाला असता. त्या गंठेली सांगून 2 गोळ्या खाऊ घालती ना. पागल नसता झाला ना तो, साऱ्या गावाला तमाशा. बुराण काम आहे बा, पागल झालं माणूस बुराण आहे का? गंठ्या पण तसा पोरगा चांगला, कामा धंद्याचा पोरगा आहे. चाल बाप्पा चाल. कसंच काय बाबा, चांगल्या होती येते बा हे वांगलं काम. गळ्यात जेवलाल हे एवढंच तोडलेलं का तुम्ही डांगा? एवढ्यात होते काय आपलं? हा, वर्षभर पुरलो पाहिजे इंधनल्या का? खप बंद तोडता झाड. बुढबा बारीक डांगात पडलो तर काय करसान? हातपाय टोंगड मुडीन माय. कंबळल्यातून गेलो तर काय बापा तुमचं होईन एका दिवसाचं. पण माझं जिंदगी भऱ्या प्रश्न आहे ना बाबा. काय राजा बुढबा, तुम्ही चढा बाबर. तुम्ही खपकतो तोडा, मी खपकप शाटतो खाली. आले मूर्ती बे, मी तर जगा तुया वयात होतो ता असा खाप झाडं तोडत जा. अंग पुढं पायात नाही जात जा. पण आता कसं आहे, माझे हातपाय थरथर कापतात ना. हवे तोले सांभाळल्या जात माझ्यानं. हे झाड काय आहे रे? एका अर्ध्या घंट्यात तुझीकडे तिकडे करून टाकतो. बुढबा आपल्याच्यानं काही जमत नाही बा. कसं आहे, त्या बारक्या डांगात कटकन मुडली की पटकन पडीन नाही खाली. कसं हातपाय मुडला तर तुम्ही रोजदारी पुरते पैसे देसान, दवाखान्यात देसान नाही. हो दे बा, हेच घे शाटून. मग शाट दुसरा निम तोडू मग अजून. हा, हे शाटसूट करतो लागलंच तुम्ही. शिप्तऱ्या हो गंड्या, कोणाला शिपतेऱ्या म्हणून राहिला तो? तुले म्हणून राहिलो ना हराम खोरा. झाडं तोडता का? काही लाज वाटते की नाही तुले? कसं झाडं तोडून राहिला तो? एक झाड नाही लावलं लेखानं, झाडं तोडते तो. पर बुड्याची अशी तशी लावली. तोडीन मी झाडं, तोडीन मा वावरात आहे. तुले काय पडलं? तू कोण शांतपणा करून राहिला? अटीसा घेणं देणं चालली घडून आल्या का शिपतरे का? काही काळे वाहनाचा कसा तोडशीन रे तू? कसा तोडशीन? अजिबात तोड्यात नाही बाबू. झाड सांगून राहिले तुले. ऑक्सिजन देते बाबू झाड. झाडं तोडशीन तर काय पाद्याचा वाज घेत जाशील का? मग वळत जाशील का?
अक्षीने भेटणार ना साया मोरशीन झाडं तोडते तो अजिबात झाडले तोडायचं देवल्या. अरे कडे देवला याला काय झालं रे गोळ्या या गंठ्याले काऊन असा बोयकला हा मला काय माहित बापा काऊन बोयकला हा तर तू जाय बरं जाय हटून लोक डोकं खाऊ नको जाय लोक उठून हा ते आम्ही पाहून घे ऑक्सिजनचं काय तर पाजा वास घ्यायचं ते आमचं आम्ही पाहू ना. तू काल शिल्लकपणा करून राहिला घेण्यासाठी आम्हाला सांगून राहिला रे अगो. तुले सांगा लागते वाटते गड्या देवलाल अजिबात झाडाला हात नेला ते कुराड फेक वाजवले कुराड फेक. हा अजिबात झाड नाही तोडायचं झाड तोडलं की पायदा तुमचे पाय तोडीन मी. नाही मी तोडत रे बा तुले काय झालं काऊन अगोपणा करून राहिला तू. अरे इंधन नाही पाहिजे का बा घरी जायची काय आमच्या का पाय घाला का अंदर तुलीत हा पाणी कशावर तपवा भाकर भाजी कशावर करा हा वर्षभराची गाठ आहे बा डांगा छाटू दे ना बाबा. गंठ्या या झाडे सावली पडते रे पीक डुबते ना डांगा डांगा छाटतो बा आम्ही. तू काऊन अगोपणा करून राहिला फालतू घेणं देणं. त्या चुलीत तू पाय घाल की मुंडकं घाल ते नको सांगू मला. हा स्वयंपाक कर की नको तू करू पण झाड तोडायचं नाही. झाड ऑक्सिजन देते. हवाच नाही आली तर कुठून घेशील मरशील लेका. सांगून राहिला झाड तोडून राहिला लुच्च्या तू. चंगीच्या वरून राहिला शिल्लक बनवून वावरातलं झाड तोडून राहिलो मी तुले काय फरक पडून राहिला. मी तोडीन मी त्याने अजून काही मी बेकार शिया दिल्या असते तुला भाऊ कण दिल्या पण देत नाही मी आता. कसं आहे झाड तोडू नको त्या वावरात जरी तोडू नको ते काय बापाची प्रॉपर्टी नाही ते. तू काही 5 झाडं लावले नाहीत या छाया बापदाद्यानं पंजानं लावायला अशी झाडं ती झाडं तोडून राहिलं लुच्च्या काय लाज वाटते तुले. घंटन काही तोडत नाही आम्ही झाडं. तू चालला जाय बरं जाय होय जाय. मले जर झाड तोडायला दिसलं तर तुमची खैर नाही बरं पाहिजा तुम्ही. मी कसं जंगलाचं निरीक्षण करून राहिलं वावरायचं कोणा वावरात किती झाडा कोण किती काय तोडून राहिलं तर सायाच्या हो उठली सुटली झाडावर येता. झाड काही म्हणत नाही म्हणून तुम्हाला तोडू द्या बरं कुराडनं थोडं हातपाय तुमचे कसे बोंबलतात. झाडाचा जीव आहे झाडाला तोडायचं नाही. नाही रे बाबा मी काही तोडत नाही. तू जाय बरं उठून जाय लवकर जाय. बरं आता जातो मी पण तिकून येता जर मला दिसलं तोडेल की मी घरी येऊन तुमचे पाय तोडीन हो बा सांगून देतो. मग सांगितलं म्हणसान मी गंठ्या हे लक्षात ठेवा. जाय तू जाय. माय फकणीचे झाडं तोडतात झाडं. काय झाडं तोडतात सायाचं. पण काय गुवाचा वास घेसात काय. झाड आपल्याला ऑक्सिजन देते चांगली हवा येते शुद्ध हवा येते त्याच्यामुळे वाचून राहिलो आपण. पण या लुच्च्या लोकांनी समजतच नाही झाडच तोडतात. जंगल टकले करून टाकले लोकांनी तोडू कोणाला बास पाहिजे तर कोणाला दरवाजा पाहिजे तर कोणाला पलंग पाहिजे तर कोणाला काही पाहिजे. पण झाडे अरे लोखंड वापरा तिकडे झाडं काले वापरता लुच्चे हो. झाडं लावले खलास कर ना लुच्च्याही नाही आहे ना लोक बोगस आहेत झाले समजत नाही. हेमाळ्या वाडे शिकेलही तेच नाळानी तेच एक झाड लावणं नाही. नामदेरा हे काय होतं बाबा काय होतं हे वारा उदान. ह्याच्या मस्तकात कसं काय घुसलं झाडं लावा हे करा ती तंबे करा. काय होतं त्याचे त्यालेच माहित काय होतं तर आम्हाला माहित नाही काय होतं ते तर. तरी झाली बापा सुटका नाही 5 कोटी झाडं लाव म्हणे तो कुठून लावले असते एवढे. जीव गेला असता लावता झाडं लावता गड्डा खोन लाव झाड गड्डा खोन लाव झाड. शेवटी एक दिवस आपल्याला गड्ड्यात जायला लागत होतं. तुम्हाला तर फक्त झाडं लावायची स्कीम दिली ती मले तर झाडं विकत आणून द्यायला लागत त्याला कुठून आणून दिले ते पगार पुरला नसता मला. जाऊद्या बरी गेली बला मुत्ते काय जाऊद्या लोकसं ताण गेला. पण हे असं वातावरण अचानक कसं बघलं काय झालं काय या गंठ्याले. असं चांगला पोरगा होता पहा. अरे बा मास्तर त्याच्या गोया सरल्या न हो तो मेंदू झालं काय ना पहिले ती केळकरची ट्रीटमेंट चालू होती त्याची शाडण्यानं चालू होती त्याले त्या बायकोन नाही तर त्या मायनं गोया नसतीन दिल्या सटकला तुझं पण आता झाडच करून राहिला. जरा पैसे नसतील तर दवाखान्यात न्यायले मी देतो बा 2-3 हजार रुपये. याले पहिले केळकरकर घेऊन जा रोज सकाळी येऊन मा मस्तक दाबत दे. राहिले शिकवून राहिले पोरं वैद्य मग ढोरं. तर कसं या गंठ्याला पहिले दवाखान्यात न्या तुम्ही पैसे लागले तर मी देतो 2-4 हजार. त्याच्या माझा सरपंच जायला ते आले की समजते आपल्याला काय. बरं बा लवकर पाहा त्याचं राज मॅट करीन फालतूचा घेणं देणं मले. गाव गुरुजी असं गाव गुरुजी तसं हे झाड लावा लागते हे फलानं करा लागते. गुरुजी तुम्ही काही टेन्शन घेऊ नका सरपंच यातच असतील आता आले की बस. नामदेरा तो घंटा कुठे गेला.
रे बाबा सरपंच, तुम्ही 5 मिनिटं लेट आले हो. आताच गेला ना तो, कुठे गेला काय माहित. त्याला थांब म्हटलं म्हणजे मी गुन्हा होता ना, त्याच्या पुरा आठाने बोलले आता. असं कसं बापा नामदेव, तुम्ही नाडी थांबून ते ठेवा लागत होतं. मग पोराले आता कुकडे गेला असेल, कुकडे नाही. आता मी कुकडे पाहू त्याले, कुकडे पाहू मी. आता सांगा काय वहिनी म्हणून राहिले तुम्ही. कुकडे पाहून कुकडे नाही, गोया पद्धतशीर देतात नाहीत का त्याले. त्या केळकरच्या गोया सरल्या काय. एक सांगून 2 द्या लावला बाबा, सटकला नसता तो. तुमचं लक्ष नाही त्याच्यावर. आणि आता म्हणता कुठे गेला तो, मी कुकडे थांबलो. पहिले गोया द्या ती. बापा काय सांगू तुम्हाला. आता मी तर गोया बापा रेग्युलर देऊन राहिले ना त्याले. त्याच्या बायकोचा लपू देतो बा. आता काय सांगू. पण आता हे एकदम कसं वारं हे पलटलं, काही मला समजायलाच मार्ग नाही ना. आई काही फेकू नका तुम्ही. त्यानं काही एक गोळी नाही घेतली. गोया नाही घेतल्या त्यानं, म्हणून तो पागल झाला. तुम्ही दिल्याच नाही त्याला गोया. त्या वहीने काली फेकतीन रे बाबा. कोणाला असं वाटते का की आपला पोरगा पागल व्हा म्हणून. मायले वाटते काय. दिल्या असतील त्या वहिनीनं गोया, पण त्यानं घेतल्या नसतील, फेकून दिल्या असतील. त्या घंट्याने फेकून दिल्या असतील. अरे बा, माणसाल्या का तापीच्या सर्दी या गोया घेणं तर जीवार येतात. ह्या तर वर्षभर गोया चालू जात ना. 4-4, 5-5 गोया घ्या लागतात त्या गंठ्याली. माणसाला बोर होते माणूस. त्यानं काय केलं, मायजवळून गोया घेतल्या, तोंडात ठेवल्या असतील, दिल्या असतील फेकून. लवकर पकडा द्याले आणि लवकर घेऊन जा तिकडे. केरकोकडे छाट द्या कच. मॅटासारखा करून राहिला आमच्या माग. फालतू लागला तो घेणं देणं. 5 कोटी झाडं लावा म्हणते शिवल्या तू. 5 कोटी कुठून लावू. त्याला लवकर पा काय. नाही तर मी बजेट बसून बरं त्याला झोडपे मारीन मी त्याले. हो ना बापा, पकडतो ना बापा. पाहतो मी त्याला कुकडे आता पाहतो. शिवलाल, तू बिमार माणूस आहे का काय. तू मारतो झोडतो बोलून राहिला. बिमार अशाला छादवणं कसं समजते. लुच्चान गिच्चा करणं कसं समजते. त्याला पैसे कसे समजतात हो. किती शादवलं मला त्यानं. मी बिमार फिमार काही पाहणार नाही. पागल हो की काही हो, मी मारी झोडपे मग. मी बेकार आहो मग. शिवलाल काय गरम होऊन राहिले का. आता सांगतो, आपल्या घरात जर असं असतं, एखाद्याला झालं असतं, पागल झाला असता, आपण सोडून दिला असता, मारलं असतं का त्याला. काय हे बोललेलं शिवलाल, गावातलं काम आहे ना, असं असते काय. बाबा हा शिवलाल मारायच्या धमक्या देऊन राहिला. पहा आता तुमच्यात देखत आता. काय करा आता मी नाही सांगा आता. चला वहिनी, आपण त्याला थांबलो. चला बा, तुम्ही असले तर 2 गोष्टी सांगितल्या तरी जाते. चला. हो चला. जा बाबा हो, बवारे हो, जा त्या पागलले पाहायले. माग भिरोड लावलं तर त्याने घेणं झाडं लावून हे कर बाबा ते कर. इथलं का पागल, पण पुरा मतलबी पागल आहे रे बा. चांगले सांगून राहिला, पण झाडं लावणं चांगली गोष्ट आहे. बस चाल, पोरं राहिले शिकवायचे आणि याच्याच नांदी लागलो फालतू. अजून मग पोराचे मायबाप म्हणतील का तुम्ही गुरुजी शिकवतच नाही, गप्पाच मारता जास्त. चाल बाप्पा चाल. अरे दगडू काल ठेवून राहिला तो नियम. दड तोडणं काय शेंड्या सहित हानचा यायचे. तसं इंधन कमी पडते बा. घरी बायको मग कण करते. थोड बंदा शेंड्यापासून. द्या मुंशीराम भाऊ, तेवढा शेंडा पाहिजे. मग कसं खाली लवकर पागोर येतात. जाऊ द्या ना, शेंड्यान काय होऊन राहिलं, एकच तर डांग आहे. जाऊ दे, हे आहेत ना आता अजून 2-4 निम तोडू होऊन जाते. वर्षभरात मिटते तुमचा घोर. काय करतं रे, तशी मला ही निम सवान करणार धुऱ्याडचे. हे पीक दबून राहिलं, होत नाही या निंबाई खाली. सावली पडते ना. काय करतं या निंबाईचं फिंबाईचं झाडायचं रे. या हळू झाडं टाकू तोडून तोड. बुडातून सांग बुडातून. ना मुंशीराम भाऊ, बरे आहेत ना सावलीले बसा उठायले. मग कुठे जासान बसायले, झाडच नाही देवसांत. जाऊ द्या, राहू द्या. मी तोडतो ना, हे डांगा डोंगा तोडून टाकून छाट होते ना. 3-4 गाड्या इंधन निघते ना. नरी मी सांगतो तसं कर ना बे. मा वावरा की तुझ्या यायला का, मग तू शांतपणा शिकवतले का. तोड, बुडापासून तोडून टाक पुरा. पाहून घेऊ बुडतो पुढे मग. अरे मुंशीराम भाऊ, बुडापासून काय तोडता. तोडणं बे तोडणं. मी सांगून राहिलो तुला बुडापासून तोड म्हणून. खचकनी तशी मला या धुऱ्यावर झाडच नाही पाहिजे. सावली पडून राहिली, मावारात पीक नाही होऊन राहिलं ना. तोड रे मुंशा म्हणून राहिला. बुडासहित तोड झाड, बुडासहित. यानं लावेल नाही 5-7-10 झाडं लुच्च्यानं. करोड रुपयात पीक नाही होऊन राहिले, त्या झाडाच्या खाली आली. झाडाची सावली पडली, पीक नाही होत्या लुच्च्याले मुंशाले. झाड तोड देतो झाड. याच्या बापा इठी आहे जशी काही. तू कोण अगाऊपणा करून राहिला पण. अगाऊ बोलून राहिला जास्त. होबाळ्यात मारीन बाबू. मुंशा तू मारून दाखव मला, मग सांगतो तुले. झाडं तोडतं काय या लुच्च्या रे. लाज वाटते तुला, बेसरम आहे. 5 झाडं जरी लावले का तुम्ही कधी जिंदगीत. जे लायला, जे निघेला झाडं, जे मोठे व्हायला, ते झाडं तोडून राहिला. का रे. पण काय झालं बा गंठन तुले. तो माणूस त्या माणसा वावरातले तोडून राहिला. त्या माणसाच्या वावरात तोडून राहिला का त्याच्या बापाला लायलात का झाडं हे.
परमिशन दाखव, झाड तोडायची परमिशन दाखव. कुठून आणली तुम्ही परमिशन? कोण्या तहसीलदाराने दिली तुला परमिशन? हा बाबू रिपोर्ट दिन द्या नावाचा, झाड तोडशील ना आता सांगून राहिलो, झाड तोडायचं नाही अजिबात बी. हा तू जास्त भाऊ बरा करून राहिला, थोडं झाड तोडून टाकीन भाऊ. कुणाला शिल्लकपणा झाड करशील तर ती झाड निवडून आला मोठा धमक्या देऊन राहिला, बंद झाड तोडून टाकी. जाय उपट ना उपट, जाय शिल्लक बना दे कंप्लेंट मी. मुनशा मा डोक्याला लावू नको खरं तू, सांगून राहिलो मी. नाही त्या गेम करून टाकीन मी, पुरा गेम. हा तुला माहित नाही मग मी कसा आहोत. जाय जाय कर मा गेम कर जाय भाई. बरं तुले प्रेमान सांगून समजत नाही खरं म्हणजे. दादागिरी घेऊन राहिला तू. आता लाव झाडाला हात लावतो मग सांगतो तुले. नाही लका मागून कोंबडला लात मारली तू आता मग म्हणजो हा बाबू एक जरी झाड तोडलं तू ना की मेला तू. हा झाडाला तोडायचं नाही, झाडाला तोडायचं नाही. बाबा गंठन काही तोडत नाहीत मुंशीराम भाऊ, झाड जाय होय तू, जाय तू काम करतो. मुंशीराम भाऊ याच्या नांद नका लागू. काय नांदू नका लागू म्हणतो रे तू. हा मग साधून राहिला ना. हा लहान नाही पाहिनं मोठा नाही पाहिनं. हा सांग बरं साधून बरोबर आहे का? कायचं काही होणार मुंशा गिंशा करतील का लुच्च्या? मुंशा तुले लाज पाहिजे रे. तुझ्यापेक्षा ते झाड मोठा आहे की तू मोठा आहे? हा तुझ्या उमरच्या पेक्षा ते झाड मोठा आहे. हा तू त्या झाडाला तोडून राहिला, मग तुला लाज वाटल्याला पाहिजे की नाही? हा तुझ्या बाप जर त्या ठिकाणी असता उभा झाडासारखा, तू तोडला असता का? तोडला असता का? हा अरे तुझ्या नातू पण तुले हा हवा भेटून राहिली, कुठून येऊन राहिली? झाडापासून येऊन राहिली. ऑक्सिजन घेऊन राहिला तू झाडापासून. हा मग तरी तुला लाज वाटत नाही का? झाड तोडून राहिला का तू? बरोबर बोलला का? हेंबाळ आहे पण बरोबर बोलते का? झाडापासून आपल्याला ऑक्सिजन भेटते, वाचून राहिलो आपण झाडापासून. मग झाडं तोडायचेच नाहीत काय? तोडायचेच नाहीत मग तसेच राहू द्यायचे. हा आमचं वार पडीत पडलं चालते. हा त्या सगळे झाडाय भाई काही आम्हाला ऑक्सिजन पाहिजे नाही, भेटते. हा लय झाडा दुनियाभरची. मी 2 झाडं तोडले काही फरक पडून राहिला का? मोठा तू शांतपणा शिकून राहिला रे येळपोटा. लय झाडात लय आहे की ते सारखे सारेच म्हणतील 2 झाडं तोडले तर काय होईल, 2 झाडं तोडले तर काय होईल. म्हणजे 2 झाडं तोडतील मग झाडं राहायची काय? टक्कल होईल ना ती टक्कल. मग काय कुठून ऑक्सिजन घेशील? काय कसं करशील मग? मरशील ना बाबू बिना ऑक्सिजनचा. पहिले स्टार्टच्या बिमाऱ्या वाढल्या, चांगला ऑक्सिजन भेटून नाही राहिला म्हणून. फुफ्फुस खराब झाले लोकांचे, बायपास करायला लागून राहिलं ना. हा शुद्ध हवा येऊन राहिली झाडाची तर झाडं तोडून राहिला तू लुच्च्या. आता झाड तोडू नको. हा पागल झाला गड्या. हा मा डोकसच खाऊन राहिला. 2 नाही मी 4 तोडी. नाही भेटला चालते ऑक्सिजन, तू नको सांगू. मा फुफ्फुस आता बंद पडलं चालते, मेलो चालते, पण झाड तर तोडीनच गड्या. हाव झाड तोडीन मी. अरे काय बा मुंशीराम भाऊ तो बरोबर बोलून राहिला. हो गंठ्या पागल नाही तो, चांगला माणूस आहे राजा. झाडाचं महत्व सांगून राहिला ना तो. खाय त्या दगडूचा गु खाय जरासा. मुंशी आल्या का एवढा मोठा झाला, पांडा पिकला तू खालपासून वरलो तरी तुला अक्कल नाही. झाड काय देते तर? हा लेखा तू लहान लेकरापेक्षा लहान लेकरू असल्या का भयाळ वाहनाच्या. चला मग मित्र एवढंच आता. पुढे पाहू मग उद्या. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन हा चॅनलला सबस्क्राईब करा. मुंशीराम मार खात्या काय माहित बा. हा मी सोडतो मुंशीरामले आता. हा कारण तू झाड तोडून राहिला ना, ऐकून नाही राहिला मग म्हटलं. हा झाडाचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा बरं. झाडप्रेमी जे असतील ते, त्यांना ऑक्सिजन हवा असेल, कार्बन डायऑक्साईड नको असेल अशा लोकांनी. आणि जरूर 5 झाडं लावा बरं. प्रत्येकाने 5 झाडं लावा. जंगल टकले झाले, जंगलात एक झाड नाही राहिलं मित्र. हा बघा बा तुम्ही कसं आपल्याला हिरवळ वगैरे जर लागत असेल, आपल्याला चांगलं ऑक्सिजन लागत असेल तर आपण ना आपल्यासाठी मेहनत घेतली पाहिजे, झाडं लावले पाहिजे. बरोबर बोलण्याला पागल झाला घंटा पण बरोबर बोलते झाडावर.